हाय. आज आहे ना, साधी सिंपल आणि आमच्या विदर्भात केली जाणारी फणसाची भाजी पाहुणे आली की आवर्जूनच केली जाते. खूप टेस्टी होते. बघा साहित्य सांगते. मी कोथिंबीरच्या काड्या आणि कोथिंबीर घेतली, कढीपत्ता पण टाकला, थोडासा लसूण घेतला आहे, जिरे, आल्याचा छोटा तुकडा घेतला आहे आणि मिरच्या 4-5. मस्त झणझणीत करायची आहे ना, मग मिरच्या तर हव्यातच. तुम्ही लाल मिरच्या पण घेऊ शकता. धने घेतले, शहाजिरं, मिरे. बघा आपला खडा मसाला आहे ना, तो सर्वच घेतला आहे, पण कमी प्रमाणात, कारण उन्हाळा आहे तर एकदम कमी प्रमाणात मसाले घेतले. दालचिनी, 1 विलायची मोठी छोटी, लवंग 2, कांदा, खोबरं. फणस बघा, फणस पांढरं हवं आहे, पूर्ण पिकलेलं नको, आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे, जास्त छोटे पण नको, 2-2 इंचाचे. आता आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर हे मिक्सरमधून काढूयात. ते छान बारीक करून घ्यायचं. इकडे गॅसवर तवा ठेवून त्याच्यावर आपण खोबरं टाकायचं. पहिले तेल टाकून ते छान भाजायचं, कारण खोबऱ्याला पण तेल सुटते, मग धने वगैरे छान भाजता येतात म्हणून. आता याच्यामध्ये आपण कांदा टाकू आणि ते भाजून घेऊयात. आता माझ्याने दुसरा व्हिडिओ स्किप झाला आहे, कारण तो काढल्याच नाही गेला आहे, मला वाटलं निघाला आहे. आता कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये तेल छान गरम होऊ द्यायचं, कारण आपल्याला याच्यामध्ये आपले जे फणसाचे तुकडे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. छोटे छोटे साईडला केले मी, आणि जे मोठे मोठे आहेत ते छोटे छोटे, म्हणजे एकदम छोटे छोटे, ते जळू शकतात, म्हणून मोठे मोठेच तुकडे याच्यामध्ये टाकायचे. आणि याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत. बघा थोडा थोडा कलर चेंज होतोय. पिवळं फणस घेऊ नका, त्याने ते पिकलेलं असल्यामुळे त्याची भाजीला टेस्ट येत नाही. आपल्याला पांढरंच फणस लागेल. खायला खूप टेस्टी भाजी होते. बघा आता हे काढून घेऊयात. याची बी पण इतकी टेस्टी लागते ना, मला तर खूप आवडते. आता त्याच तेलामध्ये आपल्याला जो आपण ठेचा तयार केला होता तो टाकूया. छान तडका बसला की काय सुगंध येतो ना. आणि मग याच्यामध्ये मसाला टाकूयात. याला छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला खडा मसाला नसेल घ्यायचा तर तुम्ही डायरेक्ट गरम मसाला जो घरात असेल तो घ्या, 1 चमचा छोटा. थोडा कलर चेंज झाला, तेल सुटलं की त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि तिखट आवडीनुसार. याला छान मिक्स करून घ्यायचं. दोन मिनटं होऊ द्यायचं, म्हणजे याला थोडं तेल सुटेल. थोडा कलर चेंज झाला की मग आपल्याला याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामधलं पाणी टाकायचं थोडं. म्हणजे मसाला जळणार नाही आणि पुन्हा छान होऊन येईल. बघा बघा मी थोडं पाणी आणखीन ॲड केलं आहे. आता आपल्याला या मसाल्यामध्येच फणस टाकायचं आहे. का तर मसाल्यामध्ये
फणस टाकल्यामुळे ते फणस त्याच्यामध्ये मुरते छान आणि मसाला आतमध्ये जातो. आता जे बारीक तुकडे होते ना ते टाकले बघा. याच्यामध्ये आता गरम पाणी टाकूयात. तुम्हाला भाजी पातळ हवी तर जास्त पाणी टाका, घट्ट हवी तर थोडं पाणी टाका. मला थोडी पातळच हवी. याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि पुन्हा गरम पाणी टाकायचं. बघा मागच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. तेच याच्यामध्ये टाकलंय छानपैकी. आता याला झाकण ठेवून 5-7 मिनटं होऊ द्यायचं. बघा आता याच्यामध्ये मी 2 छोटे टोमॅटो उभे चिरून टाकलेत. याने एक आंबट चव पण येते आणि टोमॅटो पण छान लागतात. टेस्टी भाजी होते छान. बघा झाली की हो आपली भाजी तयार. या खायला. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. बघा कशी झाली आणि मला नक्की सांगा. तुम्हाला आवडल्यास तुम्ही करा आणि मला फोटो पाठवा. ओके बाय.